नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड या पदासाठी काही PYQ ॲनालिसिस म्हणजे मागील वर्षी जे प्रश्न येऊन गेलेले त्याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. आणि हेच फक्त प्रश्न करा हे हमखास येणारे प्रश्न आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहे. यावेळची आदिवासी विकास विभाग भरती ही APTECH ॲप्टेक पॅटर्ननुसार होणार आहे, त्यामुळेच यानुसारच प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल. या पहिले आपण 2 भाग अपलोड केलेले आहे, हा तिसरा भाग आहे. प्रश्न क्रमांक 1, आदिवासी विकास विभागाचे कार्य कोणत्या घटकांच्या कल्याणासाठी आहे? ऑप्शन 1 आदिवासी समाज, ऑप्शन 2 महिला समाज, ऑप्शन 3 व्यापारी, ऑप्शन 4 सैनिक. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, आदिवासी समाज. विकास विभागाचे कार्य हे आदिवासी समाजासाठीच आहे. प्रश्न क्रमांक 2, आदिवासी क्षेत्र महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे किती टक्के आहे? ऑप्शन 1 10.5%, ऑप्शन 2 11%, ऑप्शन 3 11.5%, ऑप्शन 4 12.3%. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 10.5%. तर 10.5% एवढेच आदिवासी क्षेत्र आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे, बरं का, हे एक्झॅक्ट नाही आहे पण या इकडचंच आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते अप्पर आयुक्त कार्यालय नाही? ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 कोल्हापूर, ऑप्शन 4 अमरावती. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे कोल्हापूर, कारण की बाकीच्या इथे सगळीकडे अप्पर आयुक्त कार्यालय आहेत. प्रश्न क्रमांक 4, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची संस्था किती नमूद आहे? ऑप्शन 1 12, ऑप्शन 2 11, ऑप्शन 3 24, ऑप्शन 4 29. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 24 आहे आणि ऑप्शन नंबर 4 29 आहे. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये फक्त 24 दिसले आणि 29 नसेल दिसेल तर तुमचा आन्सर तेव्हा 24 बरोबर असेल. पण जर तुम्हाला 29 असेल आणि 24 नसेल तेव्हा तुम्हाला 29 हे बरोबर उत्तर आहे. पण जर दोन्ही दिले ऑप्शनमध्ये आणि मग तुम्हाला असं सांगितलं की वरील 3 व 4 हे दोन्ही उत्तर, तर हे दोन्ही उत्तर बरोबर आहे, कारण की एक्झॅक्ट हे जे ना हे मेन्शन कुठेच केलेले नाही, त्यामुळे कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं. प्रश्न क्रमांक 5, आदिवासी विकास विभागाचा मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर आहे? ऑप्शन 1 संरक्षण, ऑप्शन 2 बंदरे, ऑप्शन 3 वाहतूक, ऑप्शन 4 शिक्षण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे शिक्षण. तर आदिवासी विकास विभागाचा मुख्य हेतू हा शिक्षणावर भर देण्यावर आहे. प्रश्न क्रमांक 6, सरकारी आश्रमशाळा प्रामुख्याने कोणत्या भागात आहे? ऑप्शन 1 दुर्गम आदिवासी भाग, ऑप्शन 2 शहरी भाग, ऑप्शन 3 औद्योगिक क्षेत्र, ऑप्शन 4 किनारी भाग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे दुर्गम आदिवासी भाग. हे जे प्रश्न आहे हे वारंवार रिपीट होणारे आहेत आणि आदिवासी गट ड चौकीदार या पदासाठी हे प्रश्न ऑलरेडी मागील काही भरती प्रक्रियेमध्ये येऊन गेलेले आहेत, त्यामुळेच आम्ही हे प्रश्नसंच रेडी केलेला आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्ही हा जो आम्ही सिरीज चालू केलेली आहे तेवढे जरी केले तरी तुमचे GKचे हे प्रश्न हमखास तुमचे सुटतील. प्रश्न क्रमांक 7, आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि भोजन कुठे दिले जाते? ऑप्शन 1 ITI, ऑप्शन 2 वसतिगृह, ऑप्शन 3 बँक, ऑप्शन 4 पंचायत समिती. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे वसतिगृह. तर आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत निवास हे वसतिगृहामध्ये भेटले जाते. प्रश्न क्रमांक 8, राणी दुर्गावती योजना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 महिला आर्थिक विकास, ऑप्शन 2 सिंचन, ऑप्शन 3 मत्स्य व्यवसाय, ऑप्शन 4 रस्ते बांधकाम. तर राणी दुर्गा म्हणजेच की कळून जातं की आपण महिलेला लक्ष्मी दुर्गा दोन्हीही मानतो, त्यामुळेच याचं लगेच समजून जायचं. याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे महिला आर्थिक विकास. पुढचे प्रश्न बघूयात. हे प्रश्न खूप महत्त्वाचे, मी वारंवार तुम्हाला सांगते. हे प्रश्न तुम्हाला 2026 आदिवासी विकास विभाग भरती 2026 गट क यामध्ये दिसतील म्हणजे दिसतील. आपण अशा भरपूर सिरीज घेतलेल्या आहे आणि आपल्या या सिरीजमध्ये विद्यार्थ्यांचा फायदाच झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत कोणत्या सुविधा दिल्या जातात? ऑप्शन 1 संगणक, ऑप्शन 2 विहीर पंप व शेती सुविधा, ऑप्शन 3 रेल्वे पास, ऑप्शन 4 वैद्यकीय सुविधा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे विहीर पंप व शेती सुविधा. प्रश्न क्रमांक 10, TRTI मध्ये कोणत्या परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाते?
ऑप्शन 1 स्पर्धा परीक्षा, ऑप्शन 2 पोलीस भरती, ऑप्शन 3 सैन्य भरती, ऑप्शन 4 रेल्वे परीक्षा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे स्पर्धा परीक्षा. तर TRTIमध्ये स्पर्धा परीक्षा यासाठी मार्गदर्शन केले जाते. मग आता तुम्ही म्हणू शकतात की ते पोलीस भरती, रेल्वे परीक्षा, सैन्य भरती, पण हे वेगवेगळे दिलेले आहे आणि स्पर्धा परीक्षा या सगळ्यांचा मिळून एक संच आहे. त्यामुळे त्याचं जे आन्सर येणार आहे ते ऑप्शन नंबर 1 येणार आहे स्पर्धा परीक्षा. प्रश्न क्रमांक 11. 100 दिवस कार्यक्रम अहवाल हा पर्याय कोणत्या पोर्टलवर दिसतो? ऑप्शन 1 RBI पोर्टल, ऑप्शन 2 आदी विकास विभाग पोर्टल, ऑप्शन 3 SSC पोर्टल, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे आदी विकास विभाग पोर्टल. कारण की संबंधित हे आपण आदी विकास विभागासाठी बघतो, त्यामुळेच हे बरोबर उत्तर ठरेल. प्रश्न क्रमांक 12. पेसा ग्रामपंचायत पुस्तिका कोणत्या योजनेशी संबंधित आहे? ऑप्शन 1 मुक्त निधी योजना, ऑप्शन 2 शिष्यवृत्ती योजना, ऑप्शन 3 घरकुल योजना, ऑप्शन 4 रोजगार योजना. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे मुक्त निधी योजना. तर पेसा ग्रामपंचायत पुस्तिका ही मुक्त निधी योजना या संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13. आदर्श आश्रमशाळा कोणत्या विभागात समाविष्ट आहे? ऑप्शन 1 आर्थिक उत्पन्न योजना, ऑप्शन 2 शासकीय आश्रमशाळा योजना, ऑप्शन 3 आरोग्य योजना, ऑप्शन 4 कृषी योजना. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे शासकीय आश्रमशाळा योजना. प्रश्न क्रमांक 14. स्वेच्छा संस्थांना कोणत्या कामासाठी अर्थसहाय्य दिले जाते? ऑप्शन 1 आहे उद्योग उभारणी, ऑप्शन 2 आहे आश्रमशाळा चालविणे, ऑप्शन 3 आहे विमानसेवा, ऑप्शन 4 आहे रेल्वे सेवा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे आश्रमशाळा चालविणे. तर स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालविणे यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. प्रश्न क्रमांक 15. केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लियस बजेट कोणत्या विभागाखाली नमूद आहे? ऑप्शन 1 शिक्षण ऑप्शन 2 इतर विभागांकडून राबविण्यास येणाऱ्या योजना, ऑप्शन 3 संरक्षण, ऑप्शन 4 वाहतूक. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे इतर विभागांकडून राबविण्यास येणाऱ्या योजना. याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. प्रश्न क्रमांक 16. भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना आहे? ऑप्शन 1 आहे स्वाभिमान योजना, ऑप्शन 2 आहे शिष्यवृत्ती योजना, ऑप्शन 3 आहे वारली विभाग योजना, ऑप्शन 4 आहे मत्स्य योजना. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे स्वाभिमान योजना. तर भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी दारिद्र्य योजना ही राबवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 17. अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी सेवा योजना नोंदणीचा उद्देश काय आहे? ऑप्शन 1 परदेशी शिक्षण, ऑप्शन 2 रोजगार संधी उपलब्ध करणे, ऑप्शन 3 व्यवसाय परवाना, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे रोजगार संधी उपलब्ध करणे. महत्त्वाचे प्रश्न आहेत कारण की हे यापुढेही येऊन गेलेले आहेत आणि येणार आहे. प्रश्न क्रमांक 18. वारली चित्रकला स्पर्धेत किती चित्रांना निवड केली जाते? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 11, ऑप्शन 3 30, ऑप्शन 4 10. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 11. हे 11 म्हणजे एक्झॅक्ट नाही आहे, बट आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे की 11 चित्र हे निवड केली जाते, त्यावरून मी हे उत्तर सांगितलेलं आहे. तर पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. पारंपरिक नृत्य स्पर्धेत कोणत्या खर्चाची तरतूद केली जाते? ऑप्शन 1 आहे वेशभूषा व प्रवास खर्च, ऑप्शन 2 आहे रेल्वे बांधकाम, ऑप्शन 3 आहे विमा, ऑप्शन 4 आहे निवडणूक खर्च. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे वेशभूषा व प्रवास खर्च. प्रश्न क्रमांक 20. शबरी घरकुल योजना कोणत्या शासनाच्या धर्तीवर राबवली जाते? ऑप्शन 1 आहे प्रधानमंत्री आवास योजना, ऑप्शन 2 आहे जलजीवन मिशन, ऑप्शन 3 आहे स्मार्ट सिटी, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे प्रधानमंत्री आवास योजना. तर शबरी घरकुल योजना ही प्रधानमंत्री आवास योजना याद्वारे म्हणजे आहे, कारण की ज्यांच्याकडे प्लॉट आहेत त्यांना हे 2.5 लाख रुपये घर बांधकामासाठी मिळतात
आणि काहींना लोनमध्ये सवलत मिळते, त्यासाठी योजना आहे. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड या पदासाठी काही महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न बघितलेले आहेत. आवडले असेल तर फॉलो